बर, कालच्या कुस्तीमध्ये जो राडा झाला ते महागात पडलेला आहे. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांचे तब्बल किती वर्षासाठी निलंबन केलं आहे राज्य कुस्ती संघटनेनं, सर्व बघूया. तसेच या कोचला त्यांना लाताबुक्या हाणल्या होत्या आणि एकानं तर असं म्हटलं आहे की यांना लाताबुक्या घालायच्या वेळी यांना गोळ्या घातल्या पाहिजे होता. नेमकी याचीच इनसाइड स्टोरी काय आहे, सर्व ए टू झेड आपण बघणार आहोत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला यावेळी गोंधळाचे गालबोट लागलेले आहे. उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळ कडून पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान शिवराज राक्षे याने थेट पंचांना लाथ मारलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत हा गोंधळ झाला होता. यानंतर पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम लढत झाली. पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी बनला आहे. मात्र यानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड निलंबाची कारवाई करण्यात आलेली आहे. याबाबत राज्य कुस्ती संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी सांगितले की हा धक्कादायक प्रकारानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर निलंबाची कारवाई करण्यात येत आहे. यांना 3 वर्षासाठी निलंबित करण्यात येत आहे. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांनीही पंचाशी वाद घातला, यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने शिवराजला धाकडाव टाकून चिटपट केलं. पंचांनी मोहोळचा विजय जाहीर केला. त्यानंतर पृथ्वीराजच्या समर्थकांनी त्याला उचलून घेतलं, जल्लोष केला. शिवराजने या निर्णयाला आव्हान दिले. त्याचे कोचही चॅलेंज स्वीकारा अशी मागणी करत होते, पण पंचांनी त्यांचे आव्हान फेटाळून लावले. शिवराज हा कुस्ती महासंघाचे कार्याध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे यांच्याकडे दाद मागत होता. ते त्यांची समजूत काढत होते, पण चिडलेल्या शिवराजने काहीच ऐकले नाही. चिडलेल्या शिवराजने पंच दत्ता माने यांची कॉलर पकडून त्यांना लाथ मारली. त्यात ते खाली कोसळले, त्यामुळे सर्व पंच चिडले. यानंतर एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी शिवराजला बाहेर नेले. मी पराभूत झालेलो नाही, माझे दोन्ही खांदे टेकले नव्हते, त्यामुळे कुस्तीत चिटपट झालेली नाही. व्हिडिओ बघून रिव्ह्यू घ्या, माझे म्हणणे ऐकले जात नाही असा आरोप शिवराज राक्षेने केला आहे. तर शिवराजने पंचांचा अपमान केलेला आहे, त्यामुळे त्यावर बंदी घाला अशी मागणी पंच करीत आहेत. शिवराज पुन्हा मैदानात येत आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र पोलिसांनी त्याला बाहेर नेले. तर दुसरीकडे किताबी लढत पृथ्वीराजनं महेंद्र गायकवाडचा पराभव केला. शेवटच्या गुणाबद्दल त्याच्या प्रशिक्षकांचा आक्षेप होता. तो मैदानावर आल्यावर पोलिसांनी त्याला बाहेर काढले. त्यावेळी कुस्ती संपण्यासाठी केवळ 16 सेकंद उरले होते. महेंद्रचे प्रशिक्षक त्याला कुस्ती खेळू नको म्हणत त्याने वॉकआउट केले. त्यामुळे पंचाने पृथ्वीराजला विजयी घोषित केले. थोड्या वेळाने महेंद्रने पंचाच्या दिशेने धावला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्याला अडवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आयोजकांनी समय सूचकता दाखवून लगेच राष्ट्रगीत सुरू केल्याची परिस्थिती निवळली. या दोघांवर तब्बल 3 वर्षाची निलंबाची कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र जो पृथ्वीराज मोहोळ जो आता महाराष्ट्र केसरी झाला आहे, त्यांना मात्र जल्लोष केलेला आहे. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 37 वर्षाचा महाराष्ट्र केसरी. अंतिम सामन्यात सोलापूरचा महेंद्र गायकवाडला चिटपट करत मैदान मारलं. पृथ्वीराज मोहोळ अजित पवारांच्या हस्ते चांदीची गदा देण्यात आलेली आहे. यानंतर उपस्थित पैलवानांनी पृथ्वीराज मोहोळला खांद्यावर उचलून जल्लोष केला. तर दुसरीकडे माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं असं वडिलांना खांद्यावर घेऊन मोहोळने मैदानावर जल्लोष केला आहे. तर दुसरीकडे मात्र शिवराज राक्षांनी पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत असा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलानं विधान केलेलं आहे. 2025चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आहे. शिवराज राक्षेसोबत जे घडलं ते चुकीचं आहे. 20 वर्षाची मेहनत 10 सेकंदात वाया घालणार असेल तर हे योग्य नाही असं सांगत शिवराज राक्षेने पंचांना गोळ्या घालायला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिलेली आहे. अहिल्यानगर येथे झालेली 67वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चांगलीच वादात सापडलेली आहे. या वादावर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या वादावर चंद्रहार पाटील म्हणाले की कुस्तीपरते जे झाले ते चुकीचं होतं. मॅटवर असणाऱ्या पंचांची चूक आहे. एका अंगावर असताना कुस्ती देण्यात आली. माझ्या बाबतीत असाच प्रकार 3ऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झाला होता. शिवराज राक्षेंनी जी लात मारली ती चुकीची होती असं मी काल म्हटलं होतं, परंतु जो पंच होता त्याला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या. 15-20 वर्षाच्या तपस्या करून तो महाराष्ट्र केसरी 3ऱ्यांदा पोहोचला होता. तुम्ही 10 सेकंदात त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करता. पंचांना अशा प्रकारे शिक्षा मिळाली तरच पुढच्या काळात कुस्ती क्षेत्रात पंचावर वचक असेल असंही त्यांना म्हटलं आहे. यात पृथ्वीराजची चूक नाही. पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी आहे, त्याचे मी अभिनंदन केले. परत स्पर्धा होणे शक्य नाही, परंतु शिवराज राक्षेच्या बाबतीत जे घडलं ते अन्यायकारक आहे असे चंद्रहार पाटील म्हणाले. दरम्यान गोळ्या घातल्या पाहिजे यासाठी म्हणतोय की कारण 15-20 वर्षे शिवराज राक्षे मेहनत घेतोय. आमचा दिवस पहाटे 3 वाजता सुरू होतो.
सण उत्सव नाही, सुट्टी नाही, त्यातून तो इथपर्यंत पोहोचला. अशा वेळी चुकीच्या निर्णयामुळे त्याला बाद व्हावं लागणे हे योग्य नाही असं हे चंद्रहार पाटील म्हटले आहेत. अशा प्रकारे कुस्ती क्षेत्रामध्ये यावेळेस गालबोट लागलेला आहे आणि खरंच शिवराज राक्षेवर अन्याय झालाय का यामध्ये त्या पंचांची चूक आहे, या मात्र तुम्ही कसं पाहता तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवू शकता.